नमस्कार. नवरात्रातील नवदुर्गा ही एक मालिका घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि या मालिकेतील आजच्या पाहुण्या आहेत आपल्यासोबत आलेल्या ॲडव्होकेट सुजाता पाठक. ह्यांचे दोन पैलू आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे. एक तर त्या वकील आहेत, ॲडव्होकेट मी म्हटलं त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, पण त्याच्यासोबतच ज्या दुसऱ्या पैलूची पण आपण आवर्जून चर्चा करणार आहोत त्या उत्तम अशा अभिनेत्या आहेत. सुजाताताई, मी तुम्हाला सुरुवातीला जो आमच्या दर्शकांना नेहमी उत्सुकता असते आणि मी प्रत्येक वेळी विचारतो सुद्धा तसं, ही जी उत्सुकता असते की ह्या क्षेत्राकडे वळण्याचं जी एक कुठून तरी अशी प्रेरणा भेटते आपल्याला अल्पवयात, लहान वयात, आणि मग त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल त्या क्षेत्राकडे होत राहते. म्हणजे दोन्ही, म्हणजे तुम्हाला वकिलीचं सुद्धा बाबतीतलं आकर्षण लहानपणापासून होतं का, म्हणजे हे पण मी प्रामाणिकपणे विचारतो, आणि त्याप्रमाणे तुम्ही तिकडे वळलात. आणि दुसरं, अभिनयाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या बालपणात, बालवयामध्ये कशा पद्धतीनं सामोरे आल्या? वकिलीच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर माझे वडीलच वकील असल्यामुळे घरात लहानपणापासूनच वातावरण होतं ते, म्हणजे क्लायंट्स येणं, त्यांच्याशी वडिलांनी बोलणं, त्यांची आर्ग्युमेंट्स, त्यांची तयारी क्रॉसची, हे सगळं पाहत होते. त्याचं आकर्षण नक्कीच होतं मनामध्ये. आणि फक्त प्रोफेशन ते निवडायचं हे काही हे मात्र डोक्यात नव्हतं. दुसरं जे क्षेत्र आहे माझं अभिनयाचं, ते कारण त्याचं असं झालं, मला असं वाटतं की आजोळी माझं आजोळ पाथरी आहे आणि माझे मामा जे होते ते ॲडव्होकेट पण तळेकर, आणि ते मेळे करायचे गणपतीच्या वेळामध्ये. तर त्या मेळ्यांमध्ये मी आजोळी गेल्यानंतर त्या मेळे जिथे जिथे व्हायचे तिथे मी जायची. मग ते गाणे, डान्स, तिथे केले जाणारे छोटे छोटे नाटकं, त्याचं मला खूप जास्त आकर्षण होतं आणि ते आवडायला लागलं होतं मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे गाव आहे मेन, आमचं मूळ गाव सिरसाळा, तर तिथे रामनवमीचं सोंग केले जायचे. रात्रभर तो कार्यक्रम चालायचा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण त्याच्यामध्ये वेगवेगळे वेश धारण करून सादर करायचे काही काही पात्र. तर ते कुठेतरी अंगामध्ये भिनत गेलं, मनामध्ये भिनत गेलं आणि मग नकळत माझा ओढा तिकडे अभिनयाकडे वळला आणि मला कळत गेलं. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी ज्या शाळेमध्ये होते, सिद्धेश्वर विद्यालय, तिथे माजलगावची, तिथे या माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याला खतपाणी घातलं गेलं आणि मला जास्तीत जास्त तिथे प्रोत्साहन दिलं, म्हणून मी त्याच्याकडे वळले. पण प्रोफेशन म्हणून जेव्हा निवडायची वेळ आली त्यावेळेस मात्र मी वकिली व्यवसाय निवडला, कारण की अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटल्यानंतर मुंबईला जाणं आवश्यक होतं आणि ते माझ्या दृष्टीने जरा मला अवघड वाटत होतं, म्हणून मग मी वकिली या क्षेत्राकडे वळाले आणि अभिनय हा छंद म्हणून जोपासला. म्हणजे कौटुंबिक पातळीवरती पण प्रोत्साहन होतं, वडील वकील होते आणि आजोळचं पण सांगितलं. सामाजिक पातळीवरती तुम्ही ज्या ज्या गावांची नावं घेताय ती पण गावं सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे, ती पण होते. मला दुसरी उत्सुकता एक अशी आहे की जेव्हा एखादी स्त्री असं काही ठरवते आणि त्या त्या क्षेत्रामध्ये काम करते, तिला एक अजूनही, म्हणजे अजून काय आपण फार पुढारलेलो असं नाही, एका छोट्याशा का होईना पण संघर्षाला तोंड द्यावं लागतं. हे सगळं तुम्ही कशा पद्धतीनं, म्हणजे तुम्ही वकिलीचं शिक्षण घेणे आणि वकिली व्यवसायामध्ये येणे, एखाद्या मोठ्या वकिलाकडे ज्युनियर म्हणून काम करणे आणि नंतर प्रत्यक्ष कोर्टामध्ये उभं राहणे, हा एक भाग. आणि तसंच अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला ज्या ज्या संधी मिळाल्या त्या प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जाऊन काम करणे, आणि ह्या सगळ्यासाठी एक जो संघर्ष कौटुंबिक पातळीवरती, सामाजिक, वैयक्तिक सुद्धा, म्हणजे आपल्याला पण त्या सगळ्यातून जावं लागतं. ह्याला कसं तुम्ही सगळ्याला तोंड दिलं? वकिलीच्या क्षेत्रामध्ये संघर्ष करायचा म्हटलं तर अजूनही संघर्ष चालूच आहे असं मला म्हणावं लागेल, कारण की जेवढं जेंट्स ॲडव्होकेट्सवर विश्वास क्लायंट्स दाखवतात तेवढा विश्वास ते लेडीज ॲडव्होकेट्सवर दाखवत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समजा मर्डरची केस आहे, क्रिमिनल कोणताही केसेस असो, त्या लेडीज ॲडव्होकेट्सकडे अजूनही येत नाहीत. ही अगदी फॅक्ट आहे ही, कारण की त्यांना विश्वासच नाही की क्रिमिनल लॉयर लेडीज असू शकते आणि ती चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडू शकते. म्हणजे लेडीज ॲडव्होकेट आहे म्हणजे तिने फक्त काय करायचं तर कौटुंबिक वाद जे असतील तेच मॅटर्स, फक्त सिव्हिल केसेस आणि फॅमिली मॅटर्स हे फक्त चालवायचे. तर मला असं वाटतं संघर्ष तो अजूनही माझा चालूच आहे. आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर आज जवळपास 30 वर्षापूर्वीची ही गोष्ट, मी जेव्हा अभिनय क्षेत्र शिरायचं किंवा त्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं, माझ्या घरच्यांचा मात्र मला पूर्णपणे पाठिंबा होता. परंतु काही जणांचं, म्हणजे मी ज्या गावातनं आले तिथे काय मिळणार आहे त्याच्यातनं, किंवा
जास्तच लाड झालेले आहेत म्हणून ह्या क्षेत्रामध्ये जातीये, घरचं जास्तच पाठिंबा आहे म्हणून. परंतु सासरी सुद्धा अभिनयाच्यातनं काय मिळतं, थोडक्यामध्ये नाटक करायचं कशासाठी, तुम्हाला त्यातनं पैसा मिळतो का, तर नाही, मग का करायचं, हे अगदी सासरच्यांकडेच सुद्धांचं म्हणणं होतं. परंतु मला सांगायला आनंद होईल की माझे मिस्टर जे आहेत ते या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला निश्चितच त्याचा फायदा झाला आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये मी वाटचाल करू शकले. तुमचे हे दोन पैलू आहेत, मला हे वेगवेगळे वाटत नाहीत, एकमेकांना पूरक वाटतात. म्हणून त्या दृष्टीनं मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एखाद्या चांगल्या वकिलाला उत्तम अभिनय जमावा लागतो असं म्हणतात, आणि दुसरी गोष्ट तिकडे अभिनयामध्ये पण एक वस्तुनिष्ठ तार्किक बाजू अशी असावी लागते जशी वकिलाकडे असते. त्याच्यामुळे या दोन्हीचा तुम्हाला अप्रत्यक्षित फायदा झाला असं माझं मत आहे. तुम्हाला कसं, अगदी बरोबर आहे. आज म्हणजे मी जेव्हा वकिलीच्या क्षेत्रामध्ये आर्ग्युमेंट करते किंवा क्रॉस घेते तर निश्चितच मला अभिनय क्षेत्राचा फायदा होतोच होतो. कारण की कुठे पॉज द्यायचा, कुठे जो विटनेस आहे त्याला अडचणीमध्ये टाकायचं, त्याच्याकडनं पाहिजे ते जो कुठं स्ट्रेस द्यायचा वाक्यामध्ये, म्हणजे जिथे काय म्हणता येईल त्याला भार द्यायचा एखाद्या शब्दांवर की जेणेकरून त्या प्रश्नाचं वजन पडेल. तर अभिनयाचा निश्चितच मला वकिलीच्या क्षेत्रामध्ये फायदाच झाला. माझी आर्ग्युमेंट करताना मला कुठल्याही प्रकारचं दडपण आलंच नाही, कारण स्टेजची सवय होती. आणि अभिनय करताना जे वकिलीमध्ये जो अभ्यास करण्याची सवय लागलेली असते, एखादी घटना आहे त्या घटनेमध्ये नेमकं काय झालेलं असेल, ती घटना डोळ्यासमोर आणून सगळ्या बाजूंचा विचार करण्याची जी सवय लागलेली आहे त्याचा मला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये फायदा झालेला आहे. तुमच्या या दोन्ही क्षेत्रातले काही वळणाचे टप्पे म्हणा किंवा काही आव्हानात्मक केसेस किंवा काही आव्हानात्मक नाटकं अशांच्या काही बद्दल जरा सांगा ना. आव्हानात्मक म्हटलं तर सगळ्याच भूमिका म्हणता येतील, कारण की ध्यानीमनी हे जे नाटक आहे ते जास्त मला आव्हानात्मक वाटलं. कारण की त्यातली जी शालू होती ती नसलेला जो मुलगा आहे तो आहे असं समजून तिच्या म्हणजे मनामध्ये ते खेळ चालू असतात आणि तिने तो आपल्या मनाचा खेळ समोर मांडलेला असतो. तर मला ती भूमिका खूप आव्हानात्मक वाटलेली होती. तेवढीच अगदी अगदी. आणि त्यातनं मी जेव्हा ते रोल करायचे तेव्हा त्यातनं बाहेर येणं त्या रोलमधनं मला खूप कठीण जायचं, कारण की तेवढी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये झालेली होती आणि सगळा मानसिक खेळ होता, त्याच्यामुळे तो अवघड वाटलेली होती ती भूमिका मला. आणि केस सांगायचं म्हणजे आता जे कायदे वेगवेगळे निघालेले आहेत त्याच्यामध्ये पॉस्को हा एक कायदा आहे ज्याच्यामध्ये अल्पवयीन अत्याचार जेव्हा होतात तेव्हा त्या संदर्भातली एक केस, जेव्हा प्रॉपर्टी करता एखादी आपली सून आपल्या मुलींना सोबत घेऊन आपल्या आजोबांवर अशा प्रकारचे जेव्हा ॲलिगेशन करते, मला ती एक माणूस म्हणून, कलावंत म्हणून आणि वकील म्हणून सुद्धा तितकीच आव्हानात्मक वाटलेली केस आहे. मला त्या आजोबांना त्यांची ती मानसिक स्थिती, त्यांचं ते म्हणजे ते पेलणं त्यांना अवघड जात होतं, तर ते त्याच्यातनं त्यांना बाहेर काढायचं होतं मला त्या पॉस्कोच्या त्या अपराधातून. ती मला आव्हानात्मक वाटलेली केस आहे. दुसरं मला एक विचारायचं, आम्ही आवर्जून ह्या सगळ्या नवदुर्गा मालिकेत स्त्रियांना विचारतो सुद्धा की त्यांना त्यांचं क्षेत्रात काम करत असताना आणि ह्याच्याशिवाय त्यांना कुटुंब पण सांभाळावं लागतं. ही एक तारेवरची कसरत बाईला करावीच लागते आणि तुम्ही किती नाही म्हणा तरी हे सुटत नाही. म्हणजे घर आहे, कुलधर्म, कुलाचार आहेत. तुम्ही हा समतोल साधताना तुम्हाला कशा पद्धतीनं अडचणी आल्या किंवा तुम्ही कसं त्याच्यातून मार्ग काढलात? यात दोन आणि मुलं वाढवताना सुद्धा ती पण एक अडचण आहे. यात मला असं वाटतं की मी लहानपणापासून माझ्या आईला पाहिलेलं होतं, जी सामाजिक कार्यकर्ती होती, लॉयरही आहे आई, आणि ती घर सांभाळून ते सगळं करायची. आणि सासरी आल्यानंतर मला खंबीर असा पाठिंबा किंवा मला समजून घेणं वगैरे प्रकार सासूबाईंनी केले. त्याच्यामुळे मला संघर्ष निश्चित करावा लागला. त्यांचं म्हणणं असायचं की प्रॅक्टिसला तू जातेस ना कोणत्या नाटकाच्या, कारण ती रात्री असायची आणि त्यांची झोपेची वेळ 10-10:30 असायची, तर त्यांना असं वाटायचं की मुलाला घेऊन जा, तू तिकडे तू तुझं नाटक कर तू, पण मुलाला घेऊन जा आणि घरचं सगळं करून जायचं. तर यातनं पण काय म्हणता येईल त्याला, तो संघर्ष करण्यातही एक प्रकारचा आनंद होता आणि तो संघर्ष करत करतच आजपर्यंतची वाटचाल नक्कीच झालेली आहे. म्हणजे कुठलंही
घरातला कार्यक्रम असो, आमचं नाटक असायचं आणि मला डायरेक्टर नवरा असल्यामुळे मला इकडेही सुटका नव्हती आणि तिकडेही सुटका नव्हती. तर अशा रीतीने दुसरं एक आम्ही नेहमी विचारतो आणि तुम्हाला मला विचारायला आवडेल, आता ज्या नवीन मुली या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना या दोन्ही क्षेत्राच्या बाबतीत, अभिनयाच्या बाबतीत तुलनेनं खूप मोकळं झालेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल मी विचारणार नाही फारसं काही, पण मला वकिलीच्या बाबतीतला एक प्रश्न हा तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे. अजूनही पुरेशा संख्येनं म्हणा, एक तर महिला येत पण नाही आहेत, त्यांना अडचण पण आहे, त्यांना प्रतिष्ठा पण दिल्या जातात. तुम्ही जो उल्लेख केला की क्रिमिनल केसेस येत नाही आहेत आणि तसंच प्रत्यक्ष ज्युडिशियरीमध्ये न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये पण स्त्रियांचं प्रमाण फार थोडं आहे. याच्या बाबतीमध्ये कसा पद्धतीनं मार्ग काढता येईल आणि अजून याचं प्रमाण मुलींचं महिलांचं ह्याच्यात कसं वाढवता येऊ शकेल? मला असं वाटतं त्याला सुरुवात झालेली आहे. आज आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाच्या ज्या जजेस आहेत त्याच्यामध्ये 3 जजेस यावेळेस नियुक्त झालेले आहेत. तर त्या दृष्टीने वाटचाल निश्चित सुरू आहे. अजून एक भाग असा आहे ह्याच्यामध्ये की सिक्युअर्ड लाईफ जे आहे, सुरक्षित मानधन म्हणा दरवेळेस मिळणं, दर महिन्याला मिळणारं, ते मिळण्याकरता इथे पुरेशा संधी महिलांना उपलब्ध नाही आहेत. त्याच्यामुळे साहजिकच घरच्यांचं जे आहे, नोकरी कर बाई 10 ते 5 आणि परत प्रॅक्टिस म्हटल्यानंतर तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे सुद्धा घरच्यांचा पाठिंबा नसतो की प्रॅक्टिस करावी म्हणून. तर मला असं वाटतं की हे एक मोठं आव्हान आहे स्त्रियांसमोर आणि त्यांनी ते पेलावं. घरचं करूनही आपण प्रॅक्टिस करू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं. निश्चितच मला हा प्रश्न विचारामागे एक वेगळं पुन्हा भूमिका आहे की कुटुंबाच्या पातळीवरती नेहमीच स्त्री ही एका अर्थाने न्यायदानाचं काम करत आलेली आहे की नवरा पण तिला सांगतो की बघ त्याला समजावून सांग पोराला, आणि पोरगा पण सांगतो आईलाच की बाबांना हे कर. मग ती मध्यभागी असते. किंवा जुन्या कुटुंबामध्ये एखादी ती विधवा स्त्री असायची किंवा ती आजी असायची, ती प्रमुख ठिकाणी असायची आणि त्या सल्ल्यानं चालायचं. म्हणजे कुटुंब एका अर्थाने सावरून धरण्याचं काम आणि त्या सगळ्या म्हणजे कुटुंबाचं न्यायदान करायचं काम स्त्री करायची, सांभाळून घ्यायचं. तसंच समाजाच्या पातळीवरती पण ही गरज आहे म्हणून ते महिलांचं प्रमाण त्याच्यात असावं असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. एक शेवटचं फक्त असं विचारायचं की या क्षेत्रातल्या ज्या अडचणी येतात आताच्या काळात सुद्धा वगैरे, तर त्याच्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं तुम्ही ह्या आमच्या नवीन मुलींना काय सांगू शकाल की ज्यांना या क्षेत्रात आता यायचं आहे, वकिलीच्या विशेषतः करून? वकिलीच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल, येत आहेत मुली आता सध्या, म्हणजे सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत मुली ज्या आहेत त्या घरच्यांना सांगायचे की मी BEd करणार आणि शिक्षकेची नोकरी करणार किंवा मी ब्युटी पार्लरचा कोर्स करणार, ज्याच्यामध्ये घरात राहून किंवा सुरक्षित वातावरणामध्ये राहून चौकटीमध्ये राहून काम करता येईल. परंतु आता मात्र मी बघतीये माझे खूप जवळपासचे ओळखीचे जे आहेत तिथल्या मुली सरळ सांगतात की आम्हाला लॉ करायचं आणि आम्हाला वकील व्हायचं. ही एक चांगला सुधारणा म्हणता येईल, बदल म्हणता येईल झालेला आहे. तर यावेळेस या प्लॅटफॉर्मवर मी एवढंच सांगेल की निश्चितच मुलींनी स्वतः जी एनर्जी आहे, स्वतःवर मध्ये जी शक्ती आहे तिचा पुरेपूर वापर करावा. स्वतःवरचा विश्वास आहे, जो स्वतःबद्दलचा विश्वास आहे तो अजून वाढवावा, जेणेकरून या क्षेत्रामध्ये खंबीरपणे पाय रोवून उभा राहता येईल. बिलकुल, धन्यवाद. तुम्ही अतिशय मोकळेपणानं आमच्याशी संवाद साधला, गप्पा मारल्या.